सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. एकूणच वैष्णवी प्रकरणानं समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला हादरवून टाकलंय. हगवणेंच्या एका कार्यक्रमात नृत्य सादर केलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनीही दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असं मत मांडलंय. गौतमी पाटील सध्या आपल्या सोबत आहे. नुकतीच एक घटना देखील घडली हगवणे कुटुंबियांबद्दल, वैष्णवी हगवणेबद्दल. जर आपण तू ऐकली असेल, बघितली असेल. हुंडा या अर्थात लग्नानंतर मुलीकडून तिचा छळ केला जातो, पैसे मागितले जात आहेत, आई वडिलांकडून पैसे मागितले, हुंडा मागितला जातो. काय संदेश देईल? मुलींनी कशा पद्धतीने याच्याकडे बघायचंय आणि तू कसं बघते याच्याकडे? हे जे झालं हे खरंच खूप दुर्दैवी होतं. मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि जो कोणी असेल याचा दोषी तर याला कडक शिक्षा व्हावी. राजेंद्र हगवणेंनी त्यांच्या गावी तुला एका कार्यक्रमासाठी आमंत्रण केलेलं होतं. त्यावेळी तू तिथं परफॉर्म करताना एका म्हणजे बैलजोडाच्या समोर तुला परफॉर्म करायला लावलं होतं. त्याचा व्हिडिओ देखील बरेचदा व्हायरल झालेला आहे. काय नेमकी ती घटना होती? त्याच्यानंतर तुला म्हणजे पैसे जे देणं होतं ते दिलेले आहेत का? कशा पद्धतीने तिथं ट्रीटमेंट तुला दिली गेली? मी एकच म्हणते, आता बरंच मला सगळे तेच विचारताय, पण मी एक सांगते, माझा आयोजकांशी संबंध नसतो दादा. मी गेली स्टेजवर की मी डायरेक्ट म्हणजे मी तिथं गेली की मी डायरेक्ट स्टेजवर गाण्याला असते. ते झालं, शो कार्यक्रम संपला की मी माझ्या गाडीत बसून निघून येते. जी माझी मॅनेजमेंट टीम आहे हे सर्व बघतात. माझा तिथं काहीही संबंध येत नाही आणि कुठल्या 2-3 फोटो मोजके असले की मी ते तिथं देत असते आणि त्या कार्यक्रमातच देते. असं जे व्हिडिओ समोर येते, तू एका म्हणजे बैलजोड्याच्या समोर नाचते, राजेंद्र हगवणेंनी तुला तेव्हा बोलवलेलं होतं, असं झालेली घटना? नाही म्हणजे तिथं तू बैलासमोर नाचली, तो व्हिडिओ व्हायरल होतोय. बरोबर, बैलासमोर नाचली हे आत्ताच नाही, हे मागं पण व्हायरल झालंय. गौतमी पाटील बैलासमोर नाचली हे मागचं प्रकरण आहे. हे आत्ता व्हिडिओ का व्हायरल व्हायला लागलेत की ह्या प्रकरणामुळे. हे प्रकरण मला माहित नव्हतं. मी ज्यावेळेस माझा व्हिडिओ पाहिला स्वतःचा, तेच बैलाचा तो व्हिडिओ, मला काय वाटलं की एखाद्याने पोस्ट केलं असेल आणि तोच व्हायरल होत असणार आहे. मला असं वाटलं की मागची गोष्ट परत पुढं. पण नंतर ज्या वेळेस मला हे कळलं, मी हे सगळं ज्या वेळेस बघितलं, त्यावेळेस मी पाहिलं, त्या मॅनेजमेंट टीम आमची, त्यांनी हे सगळं पाहिलंय. आणि तो एक शो नाही की तुम्ही सगळे धरून बसतात, एक शो नाही, सगळे शो आमची मॅनेजमेंट टीमच बघत असते. त्याच्याशी माझा काहीही संबंध नसतो. ज्या पद्धतीने तू तिथं गेली, तुझ्या बरोबर वागणूक झाली, काय मी तिथं गेली, माझा कार्यक्रम झाला आणि मी तिथून निघून आले. मला तिथलं काही माहित नाही. माझा कार्यक्रम केला, मी निघाले, कार्यक्रम छान झाला, सगळं छान झालं, प्रेक्षक वर्ग होते, सगळ्यांनी एन्जॉय केलंय, डान्स छान झाले, सगळं छान झालंय, तिथं काही अडथळा नव्हता. कॅमेरामॅन राजेश बिडकर, मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एखादं प्रकरण असतं, मात्र एकदा का ते वाढू लागलं की कुणापर्यंत ते जातं आणि कुणाला उत्तरं द्यावी लागतात. याचं एक उदाहरण आहे. मग ते गौतमी पाटील असेल किंवा वैष्णवी किंवा कसपटे कुटुंबियांचे कोणी अन्य मित्रमैत्रिणी असतील, ओळखीचे असतील, या सगळ्यांचा आता विषय याच्याशी संबंधित येतो आणि प्रत्येकाला प्रश्न विचारले जात आहेत. वैष्णवीची आत्महत्या, हत्या की घरगुती हिंसाचाराचा बळी, याचा निर्णय न्यायालय देईल. मात्र देशातील गृहिणींच्या आत्महत्या, घरगुती हिंसाचाराची आकडेवारी पाहिली तर हा विषय अत्यंत गांभीर्यानं चर्चा करण्याचा आणि समाजानं लक्ष देण्याचा आहे, हे आपल्या लक्षात येईल. ही आकडेवारी पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वैष्णवी हे तर हिमनगाचं नुसतं एक टोक आहे, त्याची चर्चा मीडियामुळे झालेली आहे, पण खरी परिस्थिती काय आहे? घरची लक्ष्मी पीडित, पण लक्षात कोण घेतो? 2021च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार देशातील एकूण बळींपैकी सर्वाधिक या गृहिणी आहेत. लक्षात घ्या, एकूण बळींपैकी सर्वाधिक गृहिणी आहेत. आत्महत्या झालेल्या 1,64,033 पैकी 14.1% म्हणजे 23,179 व्यक्ती या गृहिणी होत्या. एकूण आत्महत्यांपैकी लक्षात घ्या आकडा. गेल्या काही वर्षात गृहिणींच्या आत्महत्येच्या प्रकरणांच्या संख्येत फारसा बदल नाही, ज्याचा अर्थ असा 2020, 19, 2018, 2017 या वर्षात एकूण महिलांच्या बळींपैकी सरासरी 50% या गृहिणी होत्या. बघा किती वैष्णवी आहेत आपल्याकडे. कौटुंबिक हिंसाचार हे अशा आत्महत्येचं कारण असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे. आणखी एका पाहणीतील एकूण महिलांच्या 30% महिलांना जोडीदाराकडूनच त्रास होतो. लक्षात घ्या, कौटुंबिक हिंसाचार हा सासू सासऱ्यांकडून येऊ शकतो, दिराकडून येऊ शकतो, पण 30% हे जोडीदाराकडूनच, पतीकडूनच होतोय. मात्र राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 4 मधील महाराष्ट्रातील 49% सर्वेक्षित महिलांसाठी नवऱ्याचं मारणं स्वाभाविक मानलं जातं, असाही डेटा आहे. आता हा धक्कादायक आहे, पण आहे, आणि हा ऑनलाईन म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता.
मार खाण्याची कारणं सुद्धा बघितली तर सासूला मान दिला नाही म्हणून 37% महिलांनी मार खाल्लाय, मुलांकडे घरकामात लक्ष नाही म्हणून 17% महिलांनी मार खाल्लाय, वाद घालणे मतं मांडणे 16% महिलांनी मार खाल्लाय, एकनिष्ठतेबद्दल शंका 24% महिलांनी मार खाल्लाय. सर्वेक्षणात राज्यातील 21% महिला कोणत्या ना कोणत्या हिंसेच्या शिकार ठरलेल्या आहेत, हे पण समोर आलेलं आहे. आणि याच विषयावर आज जेव्हा एबीपी माझानं प्रश्न विचारला आणि तुम्हाला कल्पना आहे आपण प्रश्न एकदा का जाहीर केला की त्यानंतर दिवसभर लोकांच्या